टेम्परेचर आहे ना 101 पॉईंट नाही 100.9 काहीतरी होतं ना, 100.9 समथिंग काहीतरी होतं. मी आत्ताच चेक केलं तर 100.9 सिरप आहे ते, हेच घ्यायचं होतं मला. वासर आज जरा सावधीवर चांगलं, डोळं पण मोठं केलं ते चांगलं. काढ करायचे त्याला 1 मिलियन काय पार्टी कप दे का? तरी म्हणलं कृष्ण सकाळच्या वर खुशी बर का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना कोठे चालू आहे, वासराला बाहेर बांधलं, लाईट गेली नेमकी, पंखा चालू ठेवला आहे मी. लाईट आले पंखा चालू होईल. टेम्परेचर आहे ना 101 पॉईंट नाही 100.9 काहीतरी होतं ना, 100.9 समथिंग काहीतरी होतं. मी आत्ताच चेक केलं तर 100.9. आता वासरू आहे ना कालपेक्षा चांगल्या स्थितीत नाही का, खायला प्यायला लागलेलं आहे. थोडं गोय ना खायला प्यायला जागेवाले जा देणं आले जरा. अजून 8 दिवसानंतर आपल्याला ना गोळ्या आणायच्यात तापाच्या. तापाच्या गोळ्या आणायच्यात. ते लिव्हकाईनचं आहे ना एक लिक्विड आणायचे लिव्हरचं नाही का ह्याला बिमाला. बाकी कांदा पात आणि कोथिंबीर आणशे 4 गड्ड्या. संतोष शेठ फर्स्ट पोर आहे. मी मला जायचं आता, हॉटेल चाललेलो आहे. मग काय आणायची गरज नाही आता, मग कुठे नाही करीत नाही, कापून टाकतो वेळेनी. ओके शांत माग ओढला आणि आता अमाऊंट असा लावला आहे. त्यांना गावात जायचं मला, सगळे लिक्विड आणायचे वासरा बी मला आपल्या, आणि कांदा पात आणि कोथिंबीर घेऊन जायचे 4 गड्ड्या. हे टेम्पररी विनोद शेठ जाईल त्या मार्केटला. आज आम्हाला जायचं होतं मार्केटला, पण उठलोच नाही बाई मी, झोप लागली आपली. सकाळी इच्छाच नाही आल्या. बाकी बिल्ड क्वालिटी लय बाप राहायची. मोबाईल थोडा शेक करतो बरं का असा व्हायब्रेट, पण पहिल्या माउंटपेक्षा 1000 पट जास्त चांगला आहे. माग एक मोठा आहे आपला, आपण नंतर गोप्रोचा माउंट नाही माझ्याकडे नेमका. ह्यांनी ना गोप्रोचा माउंट त्याच्यात साला आणि दिलाच नाही मला राव. म्हणजे ऑटोमध्ये नाही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या गोप्रोचा माउंट मेन्शन आहे, पण तोच नाही दिला. आता चांगल्या प्लेन रोडला लागलोय. प्लेन रोडला तर हलणारच नाही. सही राव, वरती आहे. 4000 रुपयाचं प्रोडक्ट आहे, पण कामाचं आहे. लॉंग ट्रिप बिपला लय भारी. त्याला डायरेक्ट मागं पण लावू शकतो आपण बॉडीवर गाडीच्या. एकदम परफेक्ट व्हॅक्युम होत आहे. फक्त माउंट आणि होल्डर चांगला पाहिजे आणि फक्त बस, अदरवाईज काहीच नाही विषय होणार. कोथिंबीर द्या 4 गड्डी आणि कांदा पात द्या 4 गड्डी. कशी आहे कोथिंबीर? 20 रुपये फक्त गावरान. कांदा पात चांगली द्या. हो, एक नंबर आहे कांदा. हॉटेलला पाहिजे ना मला. मोठी पाहिजे ना जरा कोथिंबीर लांबवली. हां, वरचं पिंक कलरचं. अहो इथं ना, इथं वरचं पिंक कलरचं विटा काइंड लिहू. किती एक ना दाखव बरं त्याचे का. नाही ते एक मिनटं पाठवतो, विचारतो मग डॉक्टरांना यायचे का. सिरप आहे ते, हेच घ्यायचं होतं मला. कांदा पात पण घेतली, कोथिंबीर पण घेतलेली मी. आता फक्त हॉटेल जायचं कृष्णाग. वासराला पाजू रात्री विटाकांचं. ते जर का दुपारी गेलो तर दुपारी रात्रीच पाजू व्यवस्थित. सेठ, गुड मॉर्निंग सेठ. इधर भी लाइट चला गया क्या?
घर पे भी लाइट गया है यार। ओ मेजरमेंट टिप किधर है किशन अपना नापने का? हे न पत्र चेंज करायच्यात, नवीन पत्र टाकायच्या आणि त्याला हे प्लाय मारचा आतून खालून चेंज करून घेतला असं. गोट्यातलं पण चेंज करायच्यात ना, हे पण करू मग. माझ्याकडे मेजर ॲप आहे, त्यांनी करू. एक खोल रख. किती मीटर आलं? मीटर दाखवे ना. हा 4.23 मीटर. ओके, त्याला आहे ना फुटामध्ये कन्वर्ट करायचं आणि तेवढं पत्र आण तेवढे. कॅमेरा इन्स्टॉल केला मी आता. असं अजून एक आहे ना मागवलं आहे, तो एक 5 वाजेपर्यंत आपल्याकडे येईन. फक्त याला पण सप्लाय दिला, त्याला पण दिलाय. लाईट आली ना चालू आला ऑन. वायफाय पण ॲटॅच केलं याला. बस आता 12 वाजलं राव. अजून 1 तासाभराने आमचं टायमिंग चालू होतं 1 वाजता बरोबर. तरी झोप नाही झाली राव. अन्नाचं ऊन लागतंय वाईट राव. आत पण लिहितं आपले पत्रा. थोडा पत्रा चेंज करून त्याला ना प्लाय मारायला पाहिजे. गरम नाही व्हायचं असतं. डोळं दुखायला लागलं डायर मग. झोपासारखं व्हायला लागले राव. थोडीशी वस्तू निवांत झाडाखाली तरी बरं वाटतं जरा. आता आत अजिबात नाही. आतलं गरम वाटतंय राव. लय वाईट गरम आहे राव आज. जवळपास आत्ता आहे ना 2 वाजल्यात. घरी चालू आहे आता मी जेवायला. पार्सल घेतलं आपलं, एक सूप घेतलं पार्सल. बाई इतकं वाईट गरम लागतंय ना. टेम्परेचर 33 डिग्री दाखवतंय राव. पण हे जास्त असणार आहे राव. आता मार्च चालू झाला आहे. आता 7 तारीख आहे फक्त. अजून मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने फुल गरम होणार राव. मला पत्र्याची गोट्याची आणि ना हॉटेलचं पत्रे ना मी ऑर्डर केलेले. सोमवारी आपण आणायचे आणि लावून घ्यायचे लगेच. सोमवारी पहिलं आहे ना हॉटेलचे लावू आणि नंतर गोट्याचे लावता येईल. ते लावणारी माणसं आहे ना फॅब्रिकेशनवाली, ते कंपनीवाले त्यांचे जॉब चालू आहे सगळीकडं. ते म्हणले ते चालू नंतर लावू आपण. बापरे एवढं जाईन का तो इकडं? तुला माहिती आहे का? माहिती आहे का? दात कोणी खाल्लंय? ए रिमोट घे बाळा, आत बसा. रिमोट घे. अरे टीव्ही लावून देतो तुम्हाला. ए माठे ठीक आहे, रिमोट घे, टीव्ही लावतो मी तुला. हो सूप आणलं होतं मी, व्हेज मंचुरियन सूप आणि वडापाव घरी. आणि आपले ब्लॉग बघत खात बसू. years later. आता नाही 5 वाजल्यात. काय आले मी ना तापाची गोळी विसरलो बाई. मी मजा आणायची, तापाची गोळी आणायची. फक्त विटाकांचं लिक्विड आणलं सकाळी मी. गोळी लक्षात राहिली नाही बाया. आता गोळी चारायला नाही माहिती. कुठे गेलत तू? कुठे गेलत? गणपती विसर्जन कुठे गेलत आपल्या इथं? हा तिकडे विसर्जन केला. पाणीमध्ये तिकडले पाणी होतं. हो का? लगे पाणी टाण पिकलो. दादा अंकलनी आणि मुंगे पण लागले त्यांना. हो का? हा लय मोठा गणपती कृष्णांचा मंडळांचा. झोपत उठून आलो बाई खाली. गोळी लक्षात नाही माझ्या. लांब उठून आलोय. दोघांना ठेवले खर नाही खाल्लं. तो असं चारा लागेल आपल्याला. फळं घातले 2 पॅकेट घेतल्या ग. आमची वाळा काय ना भाजी तुला दारू कुठे दळा? हा
काय जेम्स चॉकलेट घे. एक तुला एक मला. मला ते घ्या आता. चला डायरेक्ट बाळा दार लाव. अच्छा ह्या गोळ्या चाराच्यात एक एक सकाळ संध्याकाळ चारा लागते त्या. काय तापाच्या गोळी ना ती चारावीच लागते. पार्सल आपल्या CCTV कॅमेरा आला अजून एक मी मागवला आत एक किचनला लावायला. अशाला आंबट ठेवून गेलो तो खाल्लं का नाही काय माहिती राव. खाल्लं वासरांनी बघ जरा लयच कोरडा आला बरं का. थोडं पाणी टाकतो मग बरंच काम वाचवलं वळायला आज. पहिल्यांदा शाना आला हा म्हणून तरी खाल्ले मी. अरे बाकीचे दोन जणांना आज घेऊन टाकतो. आणि ही पत्र्याची हाईट आहे ना आपली वाढ व्हायची. आता पत्र्याची ऑर्डर दिलेली आहे समोर लावून घेता येईल. राखलं सगळं वाटकलं आता 6 वाजता जवळपास. रानात जायचंय राव. पाणी नाही आता पाण्याची वाट लावायला लागेल. काल गेलतो पण ते काल चालूच नाही आलं. पडता लावून टाक. वासर आज जरा सावधीवर चांगलं. डोळं पण मोठं केलं ते चांगलं. कडबा नको खायला म्हणतोय ती त्याला हिरवं पाय ना. आता डॉक्टर म्हणलाय कडबा चार त्याला हिरवं चारू नका म्हणून. राहणं जाऊ डायरेक्ट मोर चालू करतो. प्रत्यक्ष 2.1 वाजताच वासरू चांगलं खात आहे. ॲटलिस्ट बऱ्याच दिवसानंतर चांगलं खायला लागले. 20-22 झाले त्यानंतर चांगलं खायला लागले वासरू. हॉटेल उरकले सगळं. लाईटी विटी घालवल्यात. आता काय रात्री येऊन चक्कर मारायची. काढबा पण खाते चांगला राव. त्याला हिरवं जास्त खायचं सारखं. त्यांचे चापे वडाय बघते काय डॉक्टर म्हणले त्यांना कडबा चारा अजून खायला तर लागल्यावर आलं बा. सगळ्यात महत्वाचं ते आता रिकव्हरी लवकर होईना अशी. तर फ्रेश होऊन हॉटेल जायला लागेल. येड्या बाई आता ग्राइंडर घ्यायचा आहे. आणि आपल्याला ऑनलाईन मागवलेलं ना CCTV कॅमेरा अजून एक आलाय वायफाय कॅमेरा. वायफायचं कनेक्शन उद्या लावायला लागेल. आणि सगळं डेंजर आहे माहिती का हे ग्राइंडर. किचे अरे गुजरात लग रही थे तेरा 1 मिलियन का पार्टी कब देगा. तरी म्हणलं कृष्णा सकाळच्या वर लय खुश बरं का वाजतात लय खुश होता. आणि ते व्ह्यूज मला म्हणला व्ह्यूजचं पण काही माझ्या लक्षातच नाही आलं. नंतर वाजता सांगितलं 1 मिलियन रील नाही का ती होती 1.9 के. कृष्णाने एकाला पार्टी पण दिली आणि 500 रुपयाची. काय कृष्णा तुला टाकला येईल तुमच्या गावातल्यानी. गाव में भेज दिया क्या करे जिंदगी ऐसा है. 100% तुला
तुला जीव बनवलाय नी हा संतोष सेठ बैठो वाजता झालं ना तुमचं पाठीचं नीट ते झालंय आज ये ना घालू येला मागायला राव एअरपोर्ट आता बोलण्यासाठी झालं ते कान दुखत आहे त्यांनी कशाने एअरपोर्ट गोड बोललो जेव्हा बोलायचं तेव्हा टाकायचं नाही अरे हिरा हा One hour later. आता आहे ना 10:30 वाजल्यात संतोष शेट नेमकं हॉटेल आलेत आणि मी चाललो घरी आज नेमकी त्याला फशी पोहोचती आणि मी पण दिवसभर नव्हतं आलो मी 2 वाजता समथिंग काहीतरी घरी गेलो निघून मी आता आलतो 6:30-8ला मी 2-1.5 तास थांबलो मी पण आता चाललो घरी वासरा खायचं मला वासराने खाल्ले का नाही बघायचं फक्त नाही का आणि टेम्परेचर चेक करू देत एकदा मी डॉक्टरला उद्या सांगू आपण त्यांना सर बऱ्यापैकी खालते वासरांचा तोंड पण ते झालं बरं का डोळं पण खुलले त्याचं ओके बर्फ आणलाय करून मी बर्फ चोळतो त्याला जरा इंजेक्शन आणि सलाईन लावली ती ना तेव्हा चल हो 101.8 टेम्परेचर आहे आत्ता वासराचं वासराने ना आंबोल पण खाल्लं आहे काढा पण खाल्ला आहे आज जरा सावध आहे चांगलं पण ओके आवून मला वाटतं 2-3 दिवस टाका फरक पडत त्यांच्यावर रिकव्हरी अशी झाली तर लवकर होईल मग खाल्लं तर बाकी आत्ता 11:30 वाजल्यात आता इथं बसून एडिटिंग करणार मी 11 वाजल्यात इथं बसून एडिटिंग करणार आजचा ब्लॉग इथं संपून टाकी मग आता ब्लॉगला घरी गेलो ना मग मला जेवण बिवण परत लय वेळ लागतं राव दररोज झोपायला मला 1-1.5 वाजतात मग सकाळी लवकर उठत नाही आज सकाळी मला जायचं होतं बाजारात चाकणच्या मटेरियल आणायला पण नेमकं जाताना आलं उठल्यामुळे उठलंच नाही लवकर